कधी केलं? त्यांनी एक सभेमध्ये असं बोलले का शरद पवार साहेब माझे दैवत आहे, माझं चुकलं तर माझे कान धरा. शक्यतो थोडं ही राजकीय रणनीती आहे का त्यांना खरोखर पश्चाताप झालेला आहे असं तुम्हाला वाटतं का? माहीत नाही, पण अलीकडं ते त्यांचा स्वभाव त्यांनी थोडासा कन्सल्टन्सी कंपनी जी आहे त्यांच्या ताब्यात दिलेला आहे आणि जे त्यांचे ॲडवायझर आहेत अरोरा म्हणून, ते सांगतील तसं ते विधानं करतात असा सगळ्यांचा समज आहे. त्यामुळे हे मनापासून बोलले का नाही हे कळायला मार्ग नाही. वेळोवेळी ते खंत व्यक्त करताय कुठेतरी शेतकऱ्यांच्या विरोधात. शेतकरी भारतातला मोडला पाहिजे आणि शेतकऱ्याचं कुठेही उत्पन्न वाढू नये अशी सर्व शेतीमाला बाबतीत सरकारची नीती आहे. तेल बियांच्या आयातीबद्दल, तेल आयात करण्याच्या बाबतीत सगळ्याच गोष्टी या भारतातल्या शेतकऱ्याचा दर, शेतीमालाला जास्त दर वाढायला लागले की यांच्या पोटात गोळा येतो आणि महागाई वाढते असं समजतात आणि मग तो शेतीमाल कसा दर पडेल त्यासाठी जगातून कुठूनही हुडकून, कांदा असतील, सोयाबीन असेल, सोयाबीनचं तेल असेल, कुठूनही दुनियातून हुडकून काढतात आणि शेतकऱ्याचा पेकाट मोडतात. भूमिका घेतात. कांद्याने जसं लोकसभेला महायुतीला रडवलं तसं कांदा यावेळेस कांदा रडवणार, सोयाबीन रडवणार, कपास रडवणार, सगळ्या पीक विम्याचे प्रश्न रडवणार. हे सरकार कितीही काही घोषणा केल्या तरी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात तुम्ही फिरला तर तुमच्या लक्षात येईल लोक या सरकारला पुन्हा मतं देणार नाही. बहुतेक तशीच होईल. एक शेवटचा प्रश्न घेतोय. मी सरकार विरोधी पक्षात आहे, सत्तेत येईल त्यावेळी बघू, पण सत्तेत जे आहेत त्यांच्याकडूनच जरांगेंच्या त्यांच्या चर्चा झाल्या आहेत, त्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. ते सत्तारूढ पक्षाने निर्णय घ्यावा, आम्ही त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे. आम्ही सत्तारूढ पक्षाने निर्णय घेतला तर आम्ही कुठलाही ओबीसीचा असो, मराठा समाजाचा आरक्षणाचा असो, सरकारने या दोन्ही घटकांशी बोलणं केले. सरकारने निर्णय घ्यावा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. अक्षय शिंदेचे प्रकरण आहे ते महाराष्ट्रातले मराठा आरक्षणचा मुद्दा होता. जरांगे पाटलांची आता प्रकृती खालवलेली आहे. कुठेतरी या मराठा ओबीसी वादावरून पडदा हटवण्यासाठी किंवा हे मीडियामध्ये जे मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण हा मुद्दा दाखवत होते रोज, कुठेतरी हा मुद्दा हटवण्यासाठी अक्षय शिंदेचं एन्काउंटर केलं गेलं. काय आता मी त्याच्यावर काही बोललो की उद्या दिवसभर तेच चालू राहील. त्यामुळं आता त्यांना खाद्य देण्याची काही माझी इच्छा नाही आहे. पण एक खरं आहे की अनेक गोष्टीला सरकार घाबरायला लागलेलं आहे. त्यामुळं वेगळे उपाय हुडकण्याचा प्रयत्न सरकारमध्ये बसलेल्या लोकांचा आहे. त्यांना आपला पराभव अटळ दिसतोय आणि त्यामुळं असे उद्योग काही गोष्टी ते करत असावेत असा माझा अंदाज आहे. त्यामध्ये वेगवेगळे इश्यू समोर येतात ते आणि जो आरोपी होता त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि आपण असं बी सांगितलं की त्याला जर कधी बुरखा बांधलेला असेल तो बंदूक कसा हिसकू शकतो. पण ह्याच्यावरनं आता राजकारण जरा आणखीन पुढे जातं, काय सांगाल? असं आहे की तुम्ही तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. त्याने बुरखा घातलेला होता आणि तो बंदूक कशी हिसकावू शकतो. तर ठीक आहे, आता त्यांनी काय केलं त्याचं कृत्य जे आहे ते समर्थनीय नाही आहे. आमचा मुद्दा एवढाच आहे की जी शिक्षण संस्था आहे त्याचे चालक फरार आहेत, पोलीस स्टेशनमध्ये FIR लवकर दाखल करून घेतला नाही, या दोन गोष्टी या धसाला लागल्या पाहिजेत आणि त्याचा मृत्यू झाला म्हणजे आता बाकी सगळं केस संपली असं सरकारने करू नये आणि ती चौकशी करावी. सरकारला खरं म्हणजे मी कसाबचं उदाहरण सांगितलं की एखाद्या गुन्हेगाराला फाशी द्यावी हे समाजाचं मत असतं, तसं कसाबच्या वेळी होतं. तेच मत आमचं आजही आहे की अशा घाणेरड्या कृत्य करणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे. परंतु ते करत असताना त्यामध्ये त्याला सहभाग होणारे, त्याला मदत करणारे, त्याच्या गुन्ह्यात सहभागी असणारे या सगळ्यांचीच नावं बाहेर आली पाहिजेत ना. अद्याप महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप झाली नाही आणि त्यांनी उमेदवार जाहीर केले. उमेदवार जाहीर करायचे नाहीत असं आमचं सगळ्यांचं ठरलेलं होतं
आणि त्यानंतर त्यांनी जाहीर केलं असेल तर मग माहीत नाही मला. पण महाविकास आघाडीचा पूर्ण निर्णय झाल्यानंतर जागा वाटप, मतदारसंघांचं वाटप जाहीर होईल. त्यानंतर उमेदवार जाहीर करावेत असं आमचं ठरलेलं होतं. काल बदलापूर 4 टर्मपासून येवल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पारंपरिक विरोधी होते. आता महाविकास आघाडीमध्ये आपण एकत्र आहात. आता ह्यावेळेस आपलं तिकीट हे राष्ट्रवादीला म्हणजे तुम्ही मुळांना ते दिलं जायचं. आता ते ह्या राष्ट्रवादी, तुमच्या राष्ट्रवादीचं तिकीट हे कोणाला असतात? महाविकास आघाडीचं गणित कसं होणार? इथले उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचेच होते, त्यामुळे इथली जागा बहुतेक आम्हाला मिळणार आहे. पण महाविकास आघाडीचा अंतिम निर्णय होईल त्यावेळी हे घोषित होईल. साहेब, आज राऊत साहेब शिवसेनेचे जे कुणाल दराडे आहेत ते सांगताय की माझं बोलणं झालंय, तिकीट मला फिक्स आहे, तशी तयारी पण ते करताय. हे गणित कसं होणार? काय मला माहित नाही आता कोण कोण तयारी करते, कुठं कुठं कुणाला इच्छा आहे उभा, हेही मला जास्त माहित नाही. त्यामुळे बघू पुढे काय होतं. साहेब, आज संजय गाव आपल्या पक्षात येण्याचे इच्छुक होते, आपल्या सभेच्या स्टेजवरही आले होते, मात्र त्यांना खुर्ची न मिळाल्यामुळे ते माघारी गेले असे. नाही, गोकुळ जिरवारांनी माझ्या स्वागताचे बोर्ड लावलेले, मोठे लावलेले, फार चांगले लावलेले, आणि ते व्यासपीठावर वेळ कमी होता. त्यामुळे इच्छुक जे उमेदवार आहेत तिथले आमच्या पक्षाकडे ज्यांनी अर्ज केला त्या लोकांना आम्हाला बोलून देता आलं नाही. उशीर झाला. आपण बघितलं इथं किती वाजले, आता 10 वाजता, पण अजून आमचे 4 वक्ते बोलायचे राहून गेले. त्यामुळं गोकुळ जिरवाळांना आणि आमचं स्वागत कमानी लावून केलं आणि त्यांची आम्हाला सदिच्छा आहे असं दिसतं एकंदरीत. साहेब, आज संजय पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात 6 म्हणताय की आमचं लक्ष शरद पवार गट, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला रोखायचं आहे. त्यामुळे 42 जागांवर अडकू नका, 45 जागा जिंकायच्या. जागा तर 17 झाल्या, 45 कुठल्या काढल्या? लोकसभेच्या 17 जागा त्यांच्या आल्या. आणि महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे हे मेजर फोर्सेस आहेत आणि त्यांना अटकाव करा, याचा अर्थ आपण आता कमी पडतोय, बरीचशी पिछेहाट झालेली आहे, हे त्यातनं इनडायरेक्टली मेसेज आहे. पश्चाताप नाही, त्यांचा स्वभाव आता आम्हाला जवळून माहिती आहे. त्यामुळे ते एकदा बोलले की बोलले, त्यात रिव्हर्स नसतो. आता हा रिव्हर्स येतोय हे त्यांच्या स्वभावाला धरून नाही आहे. त्यामुळे ते कन्सल्टंटनी सांगितलं असेल आता असं बोला म्हणून, कदाचित बोलले असतील, मला माहीत नाही. हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारावा. आम्ही सरकार विरोधी पक्षात आहे, सत्तेत येईल त्यावेळी बघू. पण सत्तेत जे आहेत त्यांच्याकडूनच जरांगेंच्या त्यांच्या चर्चा झाल्या आहेत, त्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. ते सत्तारूढ पक्षाने निर्णय घ्यावा, आम्ही त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे. आम्ही सत्तारूढ पक्षाने निर्णय घेतला तर आम्ही कुठलाही ओबीसींचा असो, मराठा समाजाचा आरक्षणाचा असो, सरकारने या दोन्ही घटकांशी बोलणं केलं आहे. सरकारने निर्णय घ्यावा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. ओबीसी वादावरून पडदा हटवण्यासाठी किंवा हे मीडियामध्ये जे मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण हा मुद्दा दाखवत होते रोज, कुठंतरी हा मुद्दा हटवण्यासाठी अक्षय शिंदेचं एन्काउंटर केलं गेलं. काय आता मी त्याच्यावर काही बोललो की उद्या दिवसभर तेच चालू राहील. त्यामुळं आता त्यांना खाद्य देण्याची काही माझी इच्छा नाही आहे. पण एक खरं आहे की अनेक गोष्टीला सरकार घाबरायला लागलेलं आहे. त्यामुळं वेगळे उपाय हुडकण्याचा प्रयत्न सरकारमध्ये बसलेल्या लोकांचा आहे. त्यांना आपला पराभव अटळ दिसतोय आणि त्यामुळं असे उद्योग काही गोष्टीत ते करत असावेत असा माझा अंदाज आहे. सर, आज काय सांगा? असं आहे की तुम्ही तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. त्याने बुरखा घातलेला होता आणि तो बंदूक कशी हिसकावू शकतो. तर ठीक आहे, आता त्यांनी काय केलं त्याचं कृत्य जे आहे ते समर्थनीय नाही आहे. आमचा मुद्दा एवढाच आहे की जी शिक्षण संस्था आहे त्याचे चालक फरार आहेत. पोलीस स्टेशनमध्ये FIR लवकर दाखल करून घेतला नाही. या 2 गोष्टी या धसाला लागल्या पाहिजेत आणि त्याचा मृत्यू झाला म्हणजे आता बाकी सगळं केस संपली असं सरकारने करू नये आणि ती चौकशी करावी. सरकारला खरं म्हणजे मी कसाबचं उदाहरण सांगितलं
की एखाद्या गुन्हेगाराला फाशी द्यावी हे समाजाचं मत असतं. जसं कसाबच्या वेळी होतं तेच मत आमचं आजही आहे की अशा घाणेरड्या कृत्य करणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे. परंतु ते करत असताना त्यामध्ये त्याला सहभाग होणारे, त्याला मदत करणारे, त्याच्या गुन्ह्यात सहभागी असणारे या सगळ्यांचीच नावं बाहेर आली पाहिजेत ना. तुम्हाला असं बहुतेक तशीच होईल. आणि साहेब, एक शेवटचा प्रश्न घेतोय. करायचे नाहीत असं आमचं सगळ्यांचं ठरलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी जाहीर केलं असेल तर मग माहीत नाही मला. पण महाविकास आघाडीचा पूर्ण निर्णय झाल्यानंतर जागा वाटप, मतदारसंघांचं वाटप जाहीर होईल. त्यानंतर उमेदवार जाहीर करावेत असं आमचं ठरलेलं होतं. हे गणित कसं होणार? काय मला माहीत नाही आता कोण कोण तयारी करते, कुठं कोणाकोणाला इच्छा आहे उभा आहे हेही मला जास्त माहीत नाही. त्यामुळे बघू पुढं काय होतं. साहेब, आज संजय गाऊत मनमाडगाव होते, त्यांनी नांदगाव आणि मालेगावचे उमेदवार जाहीर केले. अद्याप महाविकास आघाडीमध्ये करायचे नाहीत असं आमचं सगळ्यांचं ठरलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी जाहीर केलं असेल तर मग माहीत नाही मला. पण महाविकास आघाडीचा पूर्ण निर्णय झाल्यानंतर जागा वाटप, मतदारसंघांचं वाटप जाहीर होईल. त्यानंतर उमेदवार जाहीर करावेत असं आमचं ठरलेलं होतं. दिलं जायचं. आता ते ह्या तुमच्या राष्ट्रवादीचं तिकीट हे कोणाला असणार? मग महाविकास आघाडीचं गणित कसं होणार? इथले उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचेच होते, त्यामुळे इथली जागा बहुतेक आम्हाला मिळणार आहे. पण महाविकास आघाडीचा अंतिम निर्णय होईल त्यावेळी हे घोषित होईल. साहेब, आज गाऊत साहेब शिवसेनेचे जे कुणाल दराडे आहेत ते आमचं लक्ष शरद पवार गट, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला रोखायचं आहे. त्यामुळे 42 जागांवर अडकू नका, 45 जागा जिंकायच्या आहेत. जागा तर 17 झाल्या, 45 कुठल्या काढल्या? लोकसभेच्या 17 जागा त्यांच्या आल्या आणि महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे हे मेजर फोर्सेस आहेत आणि त्यांना अटकाव करा याचा अर्थ आपण आता कमी पडतोय, बरीचशी पिछेहाट झालेली आहे, हे त्यातनं इनडायरेक्टली मेसेज आहे. पश्चाताप नाही, त्यांचा स्वभाव आता आम्हाला जवळून माहिती आहे. त्यामुळे ते एकदा बोलले की बोलले, त्यात रिव्हर्स नसतो. आता हा रिव्हर्स येतो आहे हे त्यांच्या स्वभावाला धरून नाही आहे. त्यामुळे ते कन्सल्टंटने सांगितलं असेल आता असं बोला म्हणून कदाचित बोलले असतील, मला माहीत नाही. हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारावा. दिलं जायचं. आता ते ह्या तुमच्या राष्ट्रवादीचं तिकीट हे कोणाला असणार? मग महाविकास आघाडीचं गणित कसं होणार? इथले उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचेच होते, त्यामुळे इथली जागा बहुतेक आम्हाला मिळणार आहे. पण महाविकास आघाडीचा अंतिम निर्णय होईल त्यावेळी हे घोषित होईल. साहेब, आज गाऊत साहेब शिवसेनेचे जे कुणाल दराडे आहेत